नमस्कार, मी सुभाष हनुमंते। आज आपण कोल्हापूरच्या क्रांतिकारी भूमीत आहोत, ज्या छत्रपती शाहू महाराजांनी जनतेचं रीतेचं राज्य चालवलं आणि लोकराज्यामधून या नगरीला नावलौकिक होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली। त्या नगरीमध्ये सुद्धा एक क्रांतिकारी स्थळ आहे। तो क्रांतिकारी स्थळ मी आज तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना एका मराठा नेत्यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवला गेला आणि ते पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने हा पुतळा पाहिला, याला स्पर्श केला। आज आम्हाला हा पुतळा पाहायला मिळतोय। आम्ही बाबासाहेबाला पाहिलं नाही, बाबासाहेबांना आमच्या दृष्टीनं पाहिलं नाही, पण ज्या पुतळ्याला बाबासाहेबांनी त्यांच्या दृष्टीनं पाहिलं, ज्या बाबासाहेब या पुतळ्याला स्पर्श केला, तो पुतळाही आम्हाला पाहायला मिळतोय आणि तो पुतळा तुम्हा सर्वांना पाहायला मिळावा या उद्देशानं हा आजचा व्हिडिओ आहे। या पुढील माहिती आपल्या बरोबर लेखक, प्रख्यात लेखक आणि ज्याला महाराष्ट्राला ओळख करून द्यायची गरज नाही, त्यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो, अनेक त्यांचे पुस्तकं प्रकाशित झालेत, असे प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड आपल्या बरोबर आहेत। या संपूर्ण पुतळ्यांची माहिती, या पुतळा स्थापनेच्या मागचे कारण आणि संपूर्ण इतिहास त्यांनी आपल्या थोडक्या शब्दात विशद करावे अशी मी त्यांना विनंती करतो। जय भीम, जय संविधान। आपण आज उभे आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीमध्ये आणि ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये। हा जो आपण पाहतोय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ कोल्हापूर जिल्ह्यातला नव्हे, महाराष्ट्रातला नव्हे, भारतातला नव्हे, तर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा हा आपण आज पाहतोय। हा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा उभा करण्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचाराचे मराठा नेते भाई माधवराव बागल या मराठा नेत्यांनी पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा कोल्हापुरामध्ये बनवून घेतला आणि 9 डिसेंबर 1950 रोजी बाबासाहेब हयात असताना या ठिकाणी कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात उभा केला। आणि याचं दुसरं वैशिष्ट्य असं की याचं उद्घाटन हे इथं जमलेल्या सर्वसामान्य माणसात जे जमलेले होते त्यातल्या एकाला पुढे बोलवून इथल्या महात्मा फुलेंचा पुतळा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा याचं उद्घाटन, लोकार्पण हे सर्वसामान्य कोल्हापूरच्या नागरिकाच्या, आंबेडकर प्रेमी नागरिकाच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन 9 डिसेंबर 1950 रोजी झालेलं आहे। या पुतळ्याला आज आपण पाहतोय की 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या पुतळ्याचा अमृत महोत्सवी वर्ष हे आता सध्या चालू आहे। आणि म्हणून याचं तिसरं वैशिष्ट्य असं की एका मराठा नेत्यानं बाबासाहेब आंबेडकरांचा या जगातला पहिला पुतळा उभा केलेला आहे। बाबासाहेब आंबेडकर हयात असतानाचा हा पुतळा आहे आणि बाबासाहेब आंबेडकर 1952 साली कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरच्या आंबेडकरी जनतेनं, पुरोगामी जनतेनं बाबासाहेबांना या ठिकाणी आणून त्यांचा स्वतःचा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांना दाखवलेला आहे। त्यावेळेला बाबासाहेब त्या लोकांच्यावर चिडले, विभूती पूजा मला मान्य नाही म्हणाले, पुतळा कशाला उभा केला। मग लोकांनी सांगितलं, त्या लोकांच्या मध्ये मातंग समाजाचे मारुती तातोबा मोरे, माता मोरे, माई कुर्णे, मारुती ईश्वरा कुर्णे, हे नवबौद्ध समाजाचे, मातंग समाजाचे माता मोरे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ज्यांना सत्यशोधक सुधारक हॉटेल काढून दिलं ते गंगाराम कांबळे, ही मंडळी या समितीमध्ये, पुतळा समितीमध्ये होती। आणि या सगळ्या समितीच्या वतीनं मराठा नेते सत्यशोधक भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक पुतळा उभा केला गेला। आणि म्हणून याचा अमृत महोत्सव या वर्षी आहे। ही अतिशय ऐतिहासिक अशी ही ठिकाण आहे आणि त्या काळचे नगराध्यक्ष जे आहेत
आता कोल्हापूर महानगरपालिका आहे, पण पूर्वी महापालिका आहे. आता त्यावेळेला नगरपालिका होती आणि त्याचे साळोखे साळोखे हे त्या काळात नगराध्यक्ष होते. आज कोल्हापूर महानगरपालिकेत रूपांतर झालं आणि नगराध्यक्ष नव्हे तर आता कोल्हापूरला महापौर हे काम करतात. आणि म्हणून या पुतळ्याचं महत्व हे ऐतिहासिक आहे. बाबासाहेब हयात असताना जगातला बाबासाहेबांचा हा पहिला पुतळा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. विशेष म्हणजे हा स्पॉट तुम्हाला हे स्थळ दाखवण्याचे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नजरेने हा पुतळा पाहिला. आपण बाबासाहेबाला पाहू शकलो नाही याची खंत आहे, पण ज्या नजरेने जो पुतळा बाबासाहेबांनी पाहिला ज्या बाबासाहेबांचा स्पर्श ह्या पुतळ्याला झाला तो पुतळा आमच्या नजरेने आम्हाला पाहायला मिळतोय आणि त्या पुतळ्याला आम्हाला स्पर्श करायला मिळतोय. म्हणून हा ऐतिहासिक पुतळा, ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक नगरी आणि ऐतिहासिक हे स्थळ असं आम्ही सांगतोय. मी कॅमेरामॅनला विनंती करतोय, हा संपूर्ण परिसर आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर हा विजय स्तंभ आहे, तिकडे महात्मा फुलेंचा स्तंभ आहे, हे संपूर्ण परिसर आपण दाखवावा अशी मी तुम्हाला कॅमेरामॅनला सांगतोय. हा संपूर्ण परिसर अतिशय ऐतिहासिक आहे. सत्यशोधक विचाराच्या लोकांनी हा पुतळा बसवण्याचा कार्यक्रम केला आहे. आपण पाहता इकडे जे मुंबईमध्ये शहीद झाले त्या शहीदांच्या प्रितार्थ हा स्तंभ उभा केला गेला. तिकडे इकडल्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा उभारला गेला. आणि हे सर्व कोण करतंय तर एका मराठा जातीमध्ये जन्मलेल्या भाई माधवराव बागल हे करतायत. म्हणून या स्पॉटचं, या स्थानाचं अतिशय महत्व आहे. या क्रांतीभूमीचं, या परिवर्तनवादी भूमीचं अतिशय महत्व आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आयुष्यात एक वेळेस तरी या पवित्र आणि क्रांतिकारी भूमीचं दर्शन घ्यावं असं मी आवर्जून सांगेन. धन्यवाद. आपण हा संपूर्ण व्हिडिओ पहा. आवडला तर शेअर, लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.